मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज संध्याकाळी मी ब्लॉगला सुरुवात करते आणि या नवीन घरातल्या या किचन मधली ही पहिली रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इन्स्टंट अशी छोटीशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हाय, नमस्कार. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आय एम फाईन. थँक यू. थँक यू. ओके, तर आज मी बनवते आहे संध्याकाळच्या डिनरमध्ये फ्रँकी। सुपरमार्केटमधून हे व्हीट चपाती आणल्या होत्या, तर काही चपात्या तर म्हटलं काय करूया त्याचं, तर चल फ्रँकी बनवूया। कारण तुम्हाला माहितीच आहे ह्या थोड्याशा ना जाड असतात चपात्या, तर म्हटलं की फ्रँकी करूया याच्या, आणखी छान होतील, फटाफट इन्स्टंट करता येतील। तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलं इथे ते दाखवते। बॉइल्ड पोटॅटोज घेतलेले आहेत मॅश करून, तर तुम्हाला जितकी क्वांटिटी बनवायची आहे तितके तुम्ही घ्या। आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सिमला मिरची ॲड केल्यामुळे टेस्ट एनहान्स होते फ्रँकीची, त्याच्यामुळे बारीक चॉप सिमला मिरची घेतलेली आहे। आणि तुम्हाला जर आणखी कोणते व्हेजिटेबल्स ॲड करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। आणि त्याचबरोबर बारीक चॉप करून अनियन आणि कॅबेज घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे चाट मसाला घेतलेला आहे, काही चीज क्यूब्स घेतले आहेत कारण चीज फ्रँकी करायचं आहे। तुम्ही बटर यूज करू शकता, पण मी ते घी घेतलेलं आहे आपलं जे नॉर्मल घरचं असतं ते, कारण मला असं वाटतं की फ्रँकीसाठी त्याच्याने जास्त टेस्ट येते। आणि इथे काही सॉसेस घेतलेले आहेत, त्यामध्ये मेयोनीज, टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी असं तिन्ही एकत्र करून मी चपातीला लावण्यासाठी स्प्रेड करण्यासाठी एक सॉस बनवणार। इथे सिमला मिरची मी ना अर्धा एक मिनिट परतवून घेतलेली आहे। त्यानंतर मी यामध्ये घालते मॅश पोटॅटो आणि यामध्ये आता ना सर्व आपल्याला सॉस घालून घ्यायचे। तर त्यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा घालते मीठ, चिली सॉस 1 स्पूनने ॲड करायचा, जेणेकरून क्वांटिटी खूप जास्त चुकून पडू शकते। इथे मी 1 ते 1.5 स्पून इतका ॲड केलेला आहे। हाफ स्पून मी इतका सोया सॉस घेतलेला आहे। टोमॅटो सॉस तुम्हाला जितकं, कारण टोमॅटो सॉसमुळे आहे ना हे जे स्टफिंग आहे त्याला प्रॉपर टेक्स्चर येईल, नाही तर खूप ड्रायनेस येईल त्यामुळे। आणि आत्ता यामध्ये घालते मी शेजवान चटणी, तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला। आणि चाट मसाला ऑलरेडी मी मीठ घातलं आहे त्या अंदाजाने मी घातलेला आहे। आणि थोडंसं स्पायसीनेससाठी आणखी आपला जो घरचा होममेड मसाला आहे ना तो इथे घालते मी, आणि थोडासा गरम मसाला। आणि हे सगळं ना छान मिक्स करून घ्यायचं। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मी सिमला मिरची फक्त ॲड केलेली आहे, तुम्ही एक्स्ट्रा आणखी तुम्हाला जे कोणते व्हेजिटेबल्स आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, खूप छान होते। आणि परफेक्ट स्ट्रीट स्टाईल जशी फ्रँकी असते ना तशी रेडी होते, तर मी तशीच तुम्हाला करून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर इकडचे जे बटाटे असतात ना त्याच्यामध्ये जरा मॉइश्चर जास्त असतं, पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे ते थोडेसे थोडेसे चिकट असतात, आणि तर त्याच्यामुळे हे असे होतात, आपल्याकडचे ड्राय होतील। तर हे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते जेपर्यंत ते थंड होईल। फ्रँकीच्या चपातीला लावण्यासाठी स्प्रेड करण्यासाठी जो सॉस बनवायचा ना तो मी दाखवते तुम्हाला। आपण जितकी क्वांटिटी बनवतोय त्यानुसार आपल्याला सॉस बनवायचा आहे। पहिल्यांदा घेते मेयोनीज, केचप, थोडंसं सॉल्ट, कारण ऑलरेडी आपण स्टफिंगमध्ये टाकलेलं आहोत, आणि वरून चाट मसाला सुद्धा घालणार आहोत, आणि शेजवान चटणी। तसा हा मी सॉस रेडी करून घेतलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेते, जो आपल्याला फ्रँकीवरती स्प्रेड करायचा आहे। आणि आता स्प्रिंकल करण्यासाठी चाट मसाला, चपाती भाजण्यासाठी घी, हा सॉस आणि कॅबेज आणि अनियन हे सर्व आपल्याला आता रेडी ठेवायचं आहे। आणि चीज क्यूब्स किसून टाकण्यासाठी। आता पहिल्यांदा मी आहे ना पहिली चपाती भाजून घेते।
मेयोनीज, केचप, शेजवान चटणी यांचा एकत्र करून जो सॉस रेडी करून घेतलेला आहे तो मी आता सगळीकडे स्प्रेड करून घेते आहे. आणि यानंतर जो पोटॅटोचा आपण मसाला रेडी केलेला आहे तो मी आता व्यवस्थित स्टफ करून घेते. यावर मी आता चाट मसाला सगळीकडे स्प्रिंकल करून बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोबी सगळीकडे स्प्रेड करून घेते आहे. आणि सर्वात शेवटी मी म्हटल्याप्रमाणे चीज फ्रँकी करते, त्यामुळे चीजसुद्धा किसून घालते. एक सीट दे. तर अशी मस्त अशी फ्रँकी जी आता मी रोल करते, अगदी सिंपल स्ट्रीट स्टाईल. काही तर रेडी आहे मस्त अशी फ्रँकी. आतमधलं स्टफिंग सुद्धा तुम्हाला दिसत असेल. सिंपल जशी स्ट्रीट स्टाईल असते तशी, फक्त मैद्याची चपाती न वापरता हेल्दी अशी गव्हाची चपाती वापरलेली आहे. आज मी रेडीमेड चपाती जरी वापरली असेल कारण की थोडी थिक असते म्हणून, पण आपल्या घरच्या चपातीची, नॉर्मल चपातीची सुंदर होते. तुम्ही सुद्धा नेहमीच नक्की करत असाल, पण तूप लावून नक्की करून बघा, खूप आणखी टेस्ट छान येते. आणि मी कुठलाही वेगळा असं सॉस न वापरता इन्स्टंट घरातले सॉस वापरून केलेला आहे. तर नक्की करून पहा. आणि मला तरी फार आवडते आणि आता आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत. तर आज छोटीशी रेसिपीचा ब्लॉग तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर या घरामधला हा पहिला रेसिपी ब्लॉग होता, कारण बरेच दिवस रेसिपी ब्लॉग झाला नाही. तर मस्त असं चमचमीत अशी सगळ्यांनाच आवडणारी, बऱ्याच जणांना आवडणारी फ्रँकी बनवलेली आहे. आणि आता आम्ही तरी एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर नक्की या. असा होता आजचा छोटासा रेसिपी ब्लॉग. आय होप तुम्हाला माझी ही इन्स्टंट अशी फ्रँकीची रेसिपी आवडली असेल. आणि आवडली असेल तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.